जय शिवराय, जय शंभूराजे. संताजी घोरपडे. संताजी घोरपडे स्वराज्याचे थोर सेनापती. संभाजी महाराज यांची क्रूरपणे हत्या केल्यानंतर औरंगजेब बादशहा खुश झाला होता. गेल्या 8-10 वर्षापासून मी दक्षिणेत आलो आहे. आदिलशाही, कुतुबशाही या शाह्या मी गिळंकृत केल्या. त्या आता मुघल साम्राज्याचा भाग झाल्या. पण हा संभाजी महाराज मला काही रात्री झोप लागू देत नव्हता. इतके प्रचंड साम्राज्य माझे, 3 लाखांची फौज सोबत असताना, एकापेक्षा एक मातब्बर सरदार माझ्या पदरी असताना मला त्या संभाजीमुळे नेहमी अपयश मिळायचे. त्याचा बिमोड करण्यासाठी पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांना पण सोबत घेतले. पण तो काही हार मानत नव्हता, शरण येत नव्हता. त्याच्या बापासारखाच म्हणजेच शिवराय. तो धाडसी आणि शूर होता. पण त्याला आता मारल्यानंतर मराठेशाहीचा देखील अंत होईल आणि अल्लाह तालाच्या कृपेने काबूलपासून ते कन्याकुमारीपर्यंत मुघलांची सत्ता असेल. दक्षिणेत माझे येण्याचे मनसुबे सफल होतील. इथे यशस्वी झाल्यानंतर दिल्लीला मला जाता येईल. संभाजी महाराज यांची हत्या केल्यानंतर वरीलप्रमाणे औरंगजेबाचे मनसुबे होते. पण औरंगजेबाला हे माहीत नव्हते की संभाजी महाराज यांची क्रूरपणे हत्या केल्यानंतर स्वराज्यातील जनता, महाराष्ट्राची रयत त्याच्या विरोधात एवढी खवळून उठेल आणि त्याला दिल्लीला जाऊच देणार नाही. औरंगजेबाला 27 वर्षे महाराष्ट्रात राहावी लागली. स्वराज्य तर त्याला जिंकता आलेच नाही, पण त्याला दिल्लीला देखील वापस जाता आले नाही. त्याला महाराष्ट्रातच अखेरचा श्वास घ्यावा लागला. त्याचा अंत इथेच घडला, महाराष्ट्रात. संभाजी महाराज यांच्यानंतर औरंगजेबाला कोणी थक्क करून सोडले, त्याला कोणी जैरीस आणले. मुघल सैन्य देखील त्याच्या केवळ नावानेच घाबरायचे. त्याला मारण्यासाठी औरंगजेबाने मोठे बक्षीस जाहीर केले होते. औरंगजेबाचा प्रत्येक सरदार त्याच्या नावाने घाबरायचा. कोण होता असा? मर्द मराठा, मर्द गडी. स्वराज्याचे सेनापती संताजी घोरपडे, राजश्री संताजी घोरपडे, सेनापती लष्कर यासी राजश्री छत्रपती स्वामी कर्नाटकात जाते समयी तुम्हास महाराष्ट्रात ठेवून गेले. त्या समयी इकडे गनिमाची धामधूम होऊन त्याने कुलदेश व दुर्गे हस्तगत केली होती. राज्यामध्ये काही अर्थ उरला नव्हता. कुल मराठे याही यांनी इमानास खता करून गनिमाकडे गेले. याही म्हणजे संताजीने राजश्रीच्या पायासी बहुतच एकनिष्ठा धरून इमानास खता न करता जमाव करून शेख निजाम व सरजा खान व रणमस्त खान व जानसा खान येसे उमेद वजीर बुडवले. जागा जागा गनिमास कोटगा घालून नेस्तनाबूत केला आणि देश म्हणजे महाराष्ट्र सोडवला. राज्य रक्षणाच्या प्रसंगात असाधारण श्रम केले. औरंगजेबास दहशत लावली. रामचंद्रपंत अमात्य यांची सनद रामचंद्रपंत यांनी वरीलप्रमाणे संताजी यांचे गौरवोद्गार केले आणि संताजींच्या कामाची दखल घेतली. संभाजी महाराज यांच्यानंतर राजाराम महाराज छत्रपती झाले आणि रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्याने त्यांना जिंजीला जावे लागले. जिंजीवरूनच ते स्वराज्याचा कारभार पाहू लागले. इकडे महाराष्ट्राची जबाबदारी संताजी घोरपडे यांच्यावर सोपवली होती. संताजी यांच्यावर छत्रपती यांनी टाकलेला विश्वास संताजी यांनी सार्थ ठरवला. सर्व बाजूंनी स्वराज्य औरंगजेबाच्या तावडीत सापडू लागले होते. स्वराज्याचे सरदार औरंगजेबाच्या आमिषाला बळी पडून मुघलांना जाऊन मिळू लागले होते. स्वराज्याचे छत्रपती तमिळनाडूतील जिंजी येथे गेले होते. तेथूनच स्वराज्याचा कारभार हाकू लागले होते. अशा कठीण प्रसंगी आणीबाणीच्या वेळी महाराष्ट्राची धुरा संताजी यांनी सांभाळली. एवढा मोठा शत्रू समोर असताना ज्याच्याकडे एकापेक्षा एक मातब्बर सरदार होते, मुबलक खजिना होता, सैन्य संख्या लाखोंच्या घरात होती, आशिया खंडातील सर्वात मोठी फौज ज्याच्या जवळ होती, ज्याचे साम्राज्य आजच्या अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि संपूर्ण भारत केवळ स्वराज्य सोडून पसरले होते आणि ज्यांचे लक्ष केवळ स्वराज्य गिळंकृत करण्यावर होते, अशा औरंगजेबाशी संताजी एकाकी पण यशस्वीरित्या झुंज देत होते. औरंगजेबाचे नामांकित सरदार निजाम, रणमस्त खान, सरजा खान यांना संताजीने हरवले होते. मैदान सोडून पळून जाण्यास त्यांना भाग पाडले. शत्रूचे मोठे सैन्य समोर असताना देखील यश मिळेल ही भावना मनात ठेवणे, आपल्या सैन्याला प्रेरित करत राहणे आणि त्यांचे नेतृत्व करताना येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा सामना करणे आणि सरतेशेवटी प्रत्यक्षात युद्ध जिंकणे हे खरंच केवळ अद्भुत आहे. संपूर्ण परिस्थिती विरोधात असताना, सर्व सहकारी साथ सोडून देत असताना, केवळ हाती आहे त्या साधनांद्वारे शत्रूशी समर्थपणे लढणे आणि जिंकणे एवढे सोपे नाही.
आज आपण पाहतो थोडे देखील अपयश आले की आजचा तरुण हार मानतो, परिस्थितीला शरण जातो. आपल्या समोरचे संकट खूप मोठे आहे आणि आपण हरणार असे मानून आजचा तरुण मनातून आधी हार मानत आहे. मग युद्धभूमीवर प्रत्यक्ष आयुष्यात हारलेली मनस्थिती असलेला तरुण कसे काय जिंकू शकेल? संकटे आपली क्षमता तपासून बघायला आपल्या आयुष्यात येत असतात. जेव्हा परिस्थिती आपल्या मनासारखी नसते तेव्हा केवळ झुंज देत राहणे आणि स्वतःची मनस्थिती सकारात्मक ठेवणे गरजेचे असते. आपल्या संकटसमयी नातेवाईक, जवळचे मित्र साथ सोडून दूर जात असलेले आपण पाहतो आणि संकटे आपल्या आयुष्यातून निघून गेले आणि आपण खडतर तपश्चर्या, परिश्रम करून यशस्वी झालो की हेच ऐनवेळी सोडून गेलेले आपल्या जवळ येतात आणि इतरांना अभिमानाने सांगतात की ते आपले मित्र आहेत म्हणून. आपण कोण संकटाच्या वेळी आपल्या सोबत असेल आणि कोण नसेल याचा विचार न करता आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे जाणे महत्वाचे आहे. महत्वाचा भाग हा आहे की आपण आलेल्या परिस्थितीला कसे सामोरे जातो. मनस्थिती खंबीर असेल तर परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. जर तेव्हा संताजी यांना वाटले असते की आपण एवढ्या मोठ्या फौजेपुढे टिकाव धरू शकणार नाही तर आज मराठ्यांचा इतिहास वेगळा असता किंवा केवळ मुघलांचा इतिहास राहिला असता. संकट कितीही मोठे असले तरी तुम्ही त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे महत्वाचे आहे. परीक्षेत अपयश आले किंवा व्यापारात अयशस्वी झाले किंवा कर्ज भरपूर झाले म्हणून बरेच जण आत्महत्येसारखे पाप करतात. आत्महत्या म्हणजे मनाने आत्म्यावर केलेला बलात्कार होय. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या संघर्षाची, त्यागाची पार्श्वभूमी संताजी यांना लाभली होती. शिवाजी महाराज यांनी शून्यातून विश्व निर्माण केले होते. संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागातूनच संताजी, धनाजी असे सरदार घडू शकले आणि त्यांनी स्वराज्य रक्षण केले. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि संताजी घोरपडे यांच्यासारखे प्रेरणादायी नायक महाराष्ट्रात घडून गेले तर त्यांच्या प्रेरणेतून आपण आपले यशस्वी आयुष्य नाही का उभे करू शकणार? नक्कीच आपण यशस्वी आयुष्य उभे करू शकणार. शिवरायांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना आहे. समृद्ध शहरांवर हल्ला करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानीवर तुटून पडणे यात संताजीची खूपच प्रसिद्धी झाली होती. ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी खालील 3 पैकी एक परिणाम ठेवलेला असे. एक तर तो मारला जाईल किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे किंवा त्याचा सपाटून पराजय होई आणि त्याचे सैन्य व बाजारबुणगे गारद होत आपण जीवानिशी सुटलो, हाच आपला पुनर्जन्म झाला असे त्यास वाटे. युद्ध करण्यास जिकडे तिकडे म्हणून तो संताजी तयार होऊन जाई. तिकडे तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशहाच्या प्रतिष्ठित सरदारांपैकी तयार होत नसे. जगाला धडकी भरून सोडणारी फौज घेऊन तो कोठेही पोहोचला की नरव्याघ्र प्रमाणे असलेल्या अनुभवी योद्ध्याची हृदये कंपायमान होत. औरंगजेबाचा समकालीन चित्रकार संताजी यांच्याबद्दल खापीखान याने लिहिले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांना तसेच नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय, जय शंभूराजे असे लिहायला अजिबात विसरू नका. जय हिंद.